चल ये गौरी. काय आवडली का आमची मुंबई? अजून बाबांनी दाखवलीच नाही. हो दाखवलीच नाही. बरं दाखव तिला हळूहळू. बघ आता तू इकडे जरा बस, मी येतोच, पटकन जाऊन येतो. आलोच. ए काय चाललंय का तुझं इकडे? इकडे तिकडे काय हात लावतेस? एका जागी गप्प बसता येत नाही तुला? चल दाराजवळ जाऊन बस. अरे सोफ्यावर काय बसतेस? तुला सांगितलं ना तिकडे जाऊन बस म्हणून. आली आहे मोठी सोफ्यावर बसायला. काय झालं ग दामिनी? ही बघ ना आली आहे बापा बरोबर. दाराजवळ जाऊन बस म्हटलं तिला. बरं केलंस. ह्या गावाकडच्या मुलीला ना उचक पाचक करायची सवयच असते. नुसती उचक पाचक नाही, घरातली एखादी वस्तू चोरून नेली तर? हो ना, तेच म्हणते मी. अगं गौरी, तू तिथं काय करतेस? इथे येऊन बैस ना सोफ्यावर. काही नको सोफ्यावर बिफ्यावर. बसू दे, बसली आहे तिथंच. पांढऱ्या पायाची अवदसा हिच्यामुळे माझ्या लेकीचा संसार उद्ध्वस्त झाला. काही नको तिला घराबिरात. नाही तर काय, खरं तर घरात घेतली ना तेच चुकलं आपलं. तेच म्हणते मी. अगं ती एवढी अजाण पोर, तिला यातलं पुरे काय? तुम्ही गप्पा बसा. फार पुळका येऊ देऊ नका तिचा. म्हणे आजाण पोर. तू का आलास इथे? मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत नीता. गौरीलाही भेटायचंय तुला. प्लीज मला कुणाची तरी कौतुक सांगत बसू नकोस. मला कुणालाही भेटायचं नाहीये. प्लीज माझं म्हणणं जरा शांतपणे ऐकून घेशील का तू? काय ऐकायचंय? अगं त्यावेळेस परिस्थिती जशी होती की तुला काही सांगण्याचा मला धीरच नाही झाला. का नाही झाला? परकी होते का मी? परकी नव्हतीस म्हणूनच तर भीती वाटली की मी गौरीबद्दल तुला सगळं काही सांगितलं तर कदाचित तू माझ्यापासून दूर जाशील. आणि म्हणून तू माझ्याशी खोटेपणा केलास. अगं गावी जाईपर्यंत मला गौरीबद्दल काहीच कल्पना नव्हती नीता. जान्हवीची अवस्था अगदी टोकाला पोहोचली होती आणि एक दिवस ती गेली निघून, गौरीला माझ्यावर सोपवून. पण त्या दरम्यान माझी काय अवस्था झाली होती याचा विचार नाही केलास तू. फक्त स्वतःचं दुःख कुरवाळत बसलास. नीता मला माफ कर, बट आय वॉज हेल्पलेस. अगं गौरीची जबाबदारी अनपेक्षितपणे माझ्यावर आली आणि मी फार गडबडून गेलो. मला सांग, हे सगळं कुठल्या तोंडाने मी तुला सांगणार होतो? आणि गौरीला मुंबईला आणताना तिच्यासाठी फुगे घ्यायला म्हणून मी गाडीतनं उतरलो आणि पुन्हा येऊन बघतो तर गौरी गाडीत नव्हतीच. अगं त्यानंतर माझी काय अवस्था झाली होती हे सगळं तू स्वतः पाहिलंस नीता. पण मग हे सगळं तू मला तेव्हाच का नाही सांगितलंस? अगं हे सगळं मी तुला सांगणारच होतो. योग्य वेळ आल्यावर सगळं सांगणार होतो तुला. पण गौरी हरवली आणि माझ्या निष्काळजीपणाची मला लाज वाटायला लागली. मला काही सुचेच ना, अक्षरशः वेडा व्हायची पाळी आली होती ग. हे नीता, मी मूर्ख आहे असं समज, मी वेडा आहे. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. ए नीता, तू म्हणत असशील तर मी गौरीला गावी पाठवून देतो आई आबांकडे. पण तू घरी चल ग. हे सगळं मी नाही सहन करू शकत नीता. नीता प्लीज माझं ऐक ना. ए नीता. शक्य झालं तर मला माफ कर.
गौरी, 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 बेटा इथे का बसली आहेस तू? काय नाही काका, मला ही जागा खूप आवडली म्हणून मी बसले. गौरी, आम्हा सर्वांपेक्षा तू खूप मोठी आहेस बेटा. अशीच मोठी राहा हा बाळ. तुम्हाला काय म्हणायचंय बाबा? किरणराव, काही माणसं फक्त शरीराने वाढतात पण मनानं मोठी होत नाहीत. ही मुलगी जन्मताच मोठं मन आणि संस्कार घेऊन आली आहे. निघू आम्ही? हो, चल, टाटा करू. टाटा. टाटा. काय झालं नीता? किरण एकटाच आला होता की त्याच्याबरोबर गौरी सुद्धा होती? हा, गौरी सुद्धा आली होती. आल्याबरोबर लागली सगळ्या घरात उचक पाचक करायला. तसं करणारी मुलगी नाहीये ती. नाही कशी, चांगली दामटवून दाराजवळ बसवली तिला. उगाच असले अपशकुनी पाय आपल्या घरात नको वावरायला. ताई काय बोलतेस हे? लहान मुलांबद्दल असं घाणेरडं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाहीये ग? म्हणे लहान मूल. चला बाबा, उगाच कोणाचा आरडाओरडा ऐकायला इकडे आले नाहीये मी. इतरांना नसला तरी मला माझा नवरा, मुलं बाळ, संसार आहे म्हटलं. उद्याच निघते कशी मी घरी. बेटा, कसला विचार करतेस तू? डोकं नुसतं बधीर झालंय. किंवा कदाचित मन स्वच्छ होऊन नीट विचार सुरू झाले असतील. पण बाबा, आता मला लोकांची बोलणी नाही सहन होत. तू तुझ्या आईबद्दल आणि दामिनीबद्दल बोलतेस का? आपल्याच घरातली माणसं. हे बघ, मी तुझ्या आईला आणि दामिनीला इतकी वर्ष सहन करतोय की त्यांचे शब्द आता माझ्या कानापर्यंत पोहोचतही नाहीत. अगदी कद्रू मनोवृत्ती आणि अत्यंत खालच्या दर्जाचे विचार आहेत त्यांचे. पण मला ते नाही सहन होत आता. त्यांचं जाऊ दे, तू काय विचार केलायस आता? मी किरण आणि गौरीबद्दल विचारत नाहीये, मी तुझ्या संसाराबद्दल विचारतोय. म्हणजे हे बघ, त्यांच्याबद्दल जे विचार करशील ना ते वैयक्तिक असतील आणि संपूर्ण घरादाराचा जो विचार करशील तो तुझ्या संसाराचा असेल, तुझा असेल आणि तुझ्या उभ्या आयुष्याचा असेल. बाबा, तेच कळत नाहीये. माझं काही चुकत तर नाहीये ना? हे बघ, काय चुकलं काय बरोबर ह्याचा विचार करू नकोस. परिस्थिती काय होती आणि त्यातून काय घडत गेलं याचा विचार कर. मी नक्की काय करू ते मी नाही सांगणार. हे बघ, आपण जे निर्णय घेतो ना ते त्यातून काहीतरी चांगलं घडावं, आपल्या संसाराला आनंदी करणारं घडावं यासाठी घेत असतो. क्षणिक आणि भावनेच्या पोटी घेतलेले निर्णय कधी कधी घातक ठरू शकतात. तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, तेव्हा आता शांतपणे विचार करून निर्णय घे. आणि जेव्हा निर्णय होईल त्यावेळेस तो जाहीर करू नकोस. दुसऱ्या कुणाचाही विचार न करता त्याची अंमलबजावणी कर. येतो मी.
नीता काकू मी तुझ्यासाठी या घरात परत आलेली नाही, कारण तू जे काही वागलास त्याला माझ्या लेखी क्षमा नाहीये. नीता, माझी चूक मला पूर्णपणे मान्य आहे. अगं पण त्यावेळेस माझी मनस्थिती कशी होती याचा जरा तरी विचार कर तू. विचार मी नाही, विचार तू करायचास. जिने आपल्यावर इतके वर्ष प्रेम केलं, आपल्यावर विश्वास ठेवला, तिलाच आपण ओळखू शकलो नाही. गौरीबद्दल मला तू नाही सांगितलंस किरण. एका त्रयस्थ माणसाकडनं ज्या पद्धतीनं कळलं त्याचा तू विचार केलास? नीता, विश्वास ठेव, मला तुला सगळं सांगायचं होतं ग. पण त्यावेळेस जे काही घडलं त्याने मी इतका भांबावून गेलो की तुला सांगण्याची हिंमतच नाही झाली. भीती वाटली मला. एनिवेज, मी इथे का आले हे तू मला विचारलं नाहीस. हे माझं घर आहे, मी उभं केलेलं घर. या घरात इतर कोणीही हक्क गाजवलेला मला चालणार नाही. मग ती गौरी असो किंवा तू. गौरी, गौरी, काय झालं? काकू, ही बावली आहे ना, इतके दिवस त्या दुकानात एकटीच होती बसलेली. आपण हिला आणलं ना तेव्हापासून ही माझ्याशी बोलतच नाहीये. का बोलत नाहीये? ती म्हणाली की आता तू मला एकटं का सोडलेलं. हो, मग तू काय म्हणालीस? मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले की आता मी तुला कधी कधी नाही सोडणार. मग ती काय म्हणाली? तिने अजून मला सांगितलं नाही. ती खूप रागवली आहे. ह्या छकुलीसारखी ही छकुली सुद्धा आमच्यावर खूप रागवली का ग? नाही. आय एम सॉरी गौरी, मी तुला असं सोडून जायला नको होतं. तू कुठे गेलीस सोडून? मीच तुला सोडून गेले होते. आणि बाबांनी मला सांगितलं की तूच त्यांना माझ्याकडे घेऊन आली होतीस म्हणून. बाबांना खूप वाईट वाटत होतं आणि मला सुद्धा करमत होतं. मला सुद्धा तुझ्याशिवाय करमत नव्हतं का? आय एम सॉरी गौरी, आय एम सॉरी. काकू, मोठे माणसं असे रडत असतात का?
आता कुणीही रडायचं नाही आणि आता आमच्या छकुलीला सोडून कुणी कुठे जाणारही नाही. जगन, हे काय चाललंय काय तुझं? मी काय विचारते तुला? हे काय चाललंय काय तुझं? काही झालेलं नाहीये. काही झालेलं नाहीये ना? मग अस्वस्थपणे फेऱ्या काय मारतोय? बस ना एका जागी शांतपणे. मी चहा करून आणू का तुला? एका जागी स्वस्त कसा बसू? माझा जीव तुटतोय. तर जीव तुटण्यासारखं काय झालंय? हल्ली धड कामात सुद्धा लक्ष नाहीये तुझं. जगन, रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं. उगीच काही भलते सलते विचार करू नकोस. वेडं वाकडं वागू नकोस. होय, माझं डोकं ना सैतानाचं घर झालंय. हा सैतान आता काय करेल ना याचा काही नेम नाही. हे बोलतोयस काय तू? काय झालंय का एवढं? केवढ्यात रागा करतोयस? हे बघ, तू मला सारखं सारखं विचारू नकोस. जोपर्यंत माझ्या मनातली आग शांत होणार नाहीये ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. नाही जगन, असा वागू नकोस. मला माहित आहे तुला कोणत्या गोष्टीचा त्रास झालाय ते. पण हे बघ, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना त्या गोष्टींचा आपण विचार करायचा नसतो. शांत राहतो. हे बघ, मी तुला पुन्हा पुन्हा निक्षून सांगतोय, जोपर्यंत मी किरणला आणि त्याच्या बायकोला धडा शिकवत नाहीये ना तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. मग जा, एक कुऱ्हाड घे हातात आणि जाऊन घाल त्यांच्या डोक्यात. म्हणजे तूही सुटलास आणि तेही सुटले. अगं आई, त्या किरणने जान्हवीच्या बाबतीत जे काही केलंय त्याचं तुला काहीच वाटत नाही? मी तिचा सख्खा भाऊ पेटून उठलोय. तुला तर किती संताप यायला हवा. अरे पण मग एकदा सोक्ष मोक्ष लाव ना त्या गोष्टीचा. पण त्यांच्या भीतीपोटी तिने खरंच सांगितलं नाही तर? नाही, ती पोर तशी समजूतदार आहे. तू तिला शांतपणे प्रेमाने जर विचारलंस ना तर सगळं खरं सांगेल ती. आणि मग आपण विचार करू काय करायचं ते. अरे आपण तिच्या आई आबांशी बोलू. असा एखादा सरळ चांगला मार्ग काढू आपण त्याच्यातून. ठीक आहे, या वेळेपुरतं मी तुझं ऐकतो. गौरीला समजुतीने विचारतो. पण यानंतर मात्र मी जे काही करेन त्यात जर कुणी आडवं आलं तर तो आहे आणि मी आहे.